नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या प्लॅटफॉर्मवर. वेळ न दवडता 28 ऑगस्टच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट 2026 मध्ये मुंबई येथे पार पडलेल्या आशियाई ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत म्हणजेच एशियन ज्युनियर क्लासिकल चेस चॅम्पियनशिप मध्ये ओपन आणि मुलींच्या गटात सुवर्ण पदक पटकावणारे भारतीय खेळाडू अनुक्रमे कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मयंक चक्रवर्ती आणि प्रतीती बोरदोलई. महत्वाची माहिती बघा, आशियाई ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा 2026. आशियाई ज्युनियर क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धा 2026 चं ठिकाण होतं ITC मराठा शेराटन मुंबई. तर आयोजक होते महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व आशियाई बुद्धिबळ महासंघाच्या वतीनं. ओपन गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे मयंक चक्रवर्ती भारत यांनी 7.5 गुण. तर मुलींच्या गटामध्ये सुवर्ण पदक प्रतीती बोरदोलाई भारत 7.5 गुण. विशेष कामगिरी या दुहेरी सुवर्ण पदकासह भारताने स्पर्धेतील एकूण 6 पैकी 4 पदके पटकावत वर्चस्व गाजवले. दुसरा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये बेंगळुरू येथे पार पडलेल्या फिडे रेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारा 17 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर कोण ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अपूर्व कांबळे. तर फिडेरेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2026 असं स्पर्धेचं नाव आहे. विजेता ठरलेला आहे अपूर्व कांबळे. याचं वय आहे 17 वर्ष. आंतरराष्ट्रीय मास्टर. ठिकाण आहे बेंगळुरू कर्नाटक. विशेष नोंद, 17 वर्षीय अपूर्व कांबळेने चमकदार कामगिरी करत ही फिडेरेटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. तिसरा प्रश्न, जागतिक स्तरावर दरवर्षी महिला समानता दिन म्हणजेच वुमन्स इक्वॅलिटी डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 26 ऑगस्ट. तर महिला समानता दिन म्हणजेच वुमन्स इक्वॅलिटी डे दिनांक 26 ऑगस्टला साजरा केला जातो. याचं उद्दिष्ट आहे महिलांचे समान हक्क, राजकीय सामाजिक अधिकार आणि लैंगिक समानतेबद्दल जनजागृती करणे. चौथा प्रश्न, जगातील पहिले अधिकृत ड्रॅगन बॉल थीम पार्क कोणत्या देशातील किद्दिया शहरात उभारले जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरेबिया. पहिले ड्रॅगन बॉल थीम पार्क किद्दिया शहर सौदी अरेबिया. प्रसिद्ध जापानी अॅनिमे मालिकेवर आधारित जगातील पहिलं अधिकृत थीम पार्क. पाचवा प्रश्न, CSIR नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने अलीकडेच नवी दिल्ली येथे किती स्वदेशी मायक्रो आणि स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनचे अनावरण केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3. महत्वाची माहिती, स्वदेशी गॅस टर्बाइन इंजिन अनावरण संस्था CSIR नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज नवी दिल्ली एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनासाठी 3 स्वदेशी मायक्रो व स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनचे यशस्वी अनावरण. सहावा प्रश्न, अमेरिकेतील कोणत्या राज्याच्या सिनेटने 15 ऑगस्ट हा दिवस अधिकृतपणे नॅशनल इंडिया हब डे म्हणून घोषित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इलिनॉय. महत्वाची माहिती, नॅशनल इंडियन हब डे याची घोषणा 15 ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे. इलिनॉय राज्यात म्हणजे अमेरिका देशातल्या इलिनॉय राज्याने ही घोषणा केलेली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमेरिकेतील भारतीय समुदायाचे योगदान सन्मानित करणे. सातवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या IWG वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 मध्ये समाविष्ट झालेले भारतातील एकमेव शहर कोणते ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघा, IWG वर्क फ्रॉम एव्हरीवेअर इंडेक्स 2026 सूचनांक IWG वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 2026 भारताचे प्रतिनिधित्व मुंबई, भारतातील एकमेव शहर, प्रमुख निकष डिजिटल कनेक्टिव्हिटी, लवचिक कार्यसंस्कृती, जीवनमान आणि पायाभूत सुविधा. आठवा प्रश्न, नॅशनल सिक्युरिटी गार्डने महिलांसाठी पहिला महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्स कोणत्या राज्यात सुरू केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा. तर NSG महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्स नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG ने सुरू केलेला आहे. पहिला महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्स आहे. ठिकाण आहे मानसर हरियाणा. उद्दिष्ट आहे विशेष मोहिमांसाठी महिला कमांडोची क्षमता बांधणी करणे. नववा प्रश्न, ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक बळी विकेट्स घेणारा गोलंदाज कोणता खेळाडू बनला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मिचेल स्टार्क्स.
तर WTC मधील सर्वाधिक बळी खेळाडू मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज. विक्रम ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. 10वा प्रश्न, 18व्या ब्रिक्स अकॅडमिक फोरमचे आयोजन उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ. 18वा ब्रिक्स अकॅडमिक फोरम परिषद 18वा ब्रिक्स अकॅडमिक फोरम ठिकाण लखनौ उत्तर प्रदेश. उद्दिष्ट ब्रिक्स सदस्य देशांमधील शैक्षणिक, वैज्ञानिक आणि बौद्धिक सहकार्य वाढवणे. 11वा प्रश्न, अन्नपूर्णी सुपर 6 LPG योजना कोणत्या राज्य सरकारने घोषित केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तामिळनाडू. महत्वाची माहिती, अन्नपूर्णी सुपर मिक्स LPG योजना राज्यातील तामिळनाडू. उद्दिष्ट पात्र कुटुंबांना घरगुती LPG सिलेंडरवर सवलत व अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे. 12वा प्रश्न, ऑगस्ट 2026 मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बीजिंग, चीन. तर महत्वाची माहिती बघा, वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स 2026 आवृत्ती दुसरी ठिकाण नॅशनल स्पीड स्केटिंग ओव्हल आईस रिबन, बीजिंग, चीन. स्वरूप मानवासारख्या दिसणाऱ्या प्रगत रोबोट्सच्या क्षमतांची आंतरराष्ट्रीय क्रीडा व तंत्रज्ञान स्पर्धा. 13वा प्रश्न, वाहनांमधील चालकांचा थकवा आणि डुलकी झोप ओळखण्यासाठी इंटेलिसीट ही विशेष स्मार्ट ड्रायव्हर सीट कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे IIT मद्रास. स्मार्ट ड्रायव्हर सीट इंटेलिसीट विकसक IIT मद्रास. चालकाची थकवा पातळी व डुलकी ओळखणारी सिस्टीम. वाहन चालवताना होणारे रस्ते अपघात रोखणे आणि ड्रायव्हरची सुरक्षितता वाढवणे. 14वा प्रश्न, आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावरील 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे म्हैसूर. महत्वाची माहिती, राष्ट्रीय परिषद आदिवासी भाषा व संग्रहालय. आयोजक आदिवासी व्यवहार मंत्रालय. ठिकाण म्हैसूर, कर्नाटक. उद्दिष्ट आदिवासी भाषांचे जतन, संवर्धन आणि सांस्कृतिक संग्रहालयाचा विकास करणे. 15वा प्रश्न, 26 ऑगस्ट 2026 च्या घडामोडींनुसार भारतातील कोणत्या संस्थेने 3 स्वदेशी मायक्रो आणि स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनचे अनावरण केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे CSIR-NAL. तर महत्वाची माहिती बघा, CSIR-NAL कडून स्वदेशी इंजिनचे अनावरण. संस्था आहे CSIR. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज मुख्यालय आहे बेंगळुरू. भारतीय एरोस्पेस तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी 3 स्वदेशी गॅस टर्बाइन इंजिन विकसित केलेले आहे.